मी त्या शॉटमध्ये जाऊन थांबणार आहे माझा आकाशगंगे समवेत फोटो काढण्यासाठी. सर तयार का? येस येस रेडी पूर्णपणे. त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट ही आहे की आता मी इथे डिस्क्लेमर देऊ इच्छितो की या व्हिडिओमध्ये आम्ही जे काय बोलू तो निव्वळ एक जोक आहे, विनोद आहे, सिरियसली घ्यायची गरज नाहीये. हे आम्हाला मागचा व्हिडिओ बघून कळलेलं आहे की डिस्क्लेमर द्यावा लागतं. टायटल मध्ये डिस्क्लेमर टाकायचा की 18+ लोकांनीच बघावा आणि आई बापाने तर अजिबात बघू नये. माझ्या आणि दुसऱ्यांच्या कोणाचे पोरं काय करतात हे जर कळलं तर असा ट्रॉमा होईल. ते म्हणतील हे मी काढलंय, ही माझी चूक झाली. ही चूक झाली. आधीच वाटत. अरे बाळा छानच वाटतंय. OG boys are back. मजा वेगळीच असते. आज मी स्पेशली हा शर्ट घालून आले. वाढदिवस वगैरे काय तुझा? नाही वाढदिवस वगैरे काही नाही रे. शेवटची ट्रिप म्हणता येईल त्यामुळे अरे शुभ बोला जरा. सर तुम्ही मार्च पासून हेच म्हणताय. तू शेवटची इथं मराठाच्या गोष्टी करतो, आम्हाला शुभ बोला म्हणतो. रेकॉर्डिंग चालू केलं की प्रवंजनचं तोंड बंद पडतं आजकाल. मामा फक्त एकाच जागेवर असू शकतो. कुठं? तिथे सध्या जोशी राहतो. अरे बापरे. अरे बाळा त्याला दाखवायचं नाही का तुला हे? तू बघत नाही करत. जाऊ दे. हे हा डिलीट करायचा बरं का, हा नाही टाकायचा. आता चेहरा तरी दिसू दे रे. अरे सगळं दिसतं. नाही दिसत. तुझा पण दिसतो. अरे स्टेरिंग, तुझं स्टेरिंग आहे का? अरे सर फास्ट अँड फ्युरियस. फास्ट अँड फ्युरियस नाही आपण सर सीयू अगेन करू. सर सीयू अगेन करू नका, कोणतरी मरेल इकडे. हो का सर 2 हातांनी नका, सिरियस नका होत. काय दृश्य सर, साताऱ्यामध्ये काहीतरी मजा आहे खरं. सर तुमचं काय म्हणणं? अहो काय मजा येते. ही 2 पोरं झोपली होती तेव्हा काय आनंद मिळाला होता. फक्त अशा रस्त्यावर वसंत नाही मिळाला. आपण चांगली गोष्ट आहे की वसंत नाही मिळाला अजून. मला नाही भेटायचं, डायरेक्ट काकाकडे पाठवायचंय आपल्याला. पण काय मजा आली होती. तर वसंत मामा तुम्ही कधी सापडले तर या व्हिडिओवरती कॉमेंट करा नक्कीच. आणि आम्हाला तुमचा पत्ता पाठवून द्या जरा. आम्हाला थोडीशी गरज आहे तुमच्या सर्व्हिसेसची, तुमच्या विशिष्ट कलागुणांची गरज आहे. थोडा मोलाचा खिसा भरायचा आहे. असं काय घडलं की तुम्हाला वाटलं की पैसा महत्वाचा असतो? ऐका ना सर, आम्ही जर आता पुढच्या आयुष्यातले विचार करतोय. अच्छा, आता लोन काढायचे. तो किती खर्च होणार आहे. लोन काढायचं. घरच्यांना जास्त हे त्रास नाही व्हायला पाहिजे म्हणून स्वतःवर उठवायचा आहे. त्यामुळे पूर्ण खर्च स्वतः चालू करायचा असा विचार आहे. सर तुम्ही तुमचा घरचा स्वतः कधी चालू करताय? अहो सर तुम्हाला नाही, मी इकडे विचारत होतो. पण जॉब लागला. येस. तर अनिश्चित कालावधीत सर त्यांचा खर्च चालू करणारे स्वतः करायला मजा वेगळी. कोणीतरी पोचणार असेल तर बेस्ट आहे. मजा वेगळी. पोसून घेण्याची मजा नाही. पोसून घेण्याची मजा. अरे सगळ्यांना वसंत मामा आठवतो खूप जोरात. काय सांगायचं बाबा. मामा या ना तुम्ही. काय करता मामा? मिस यू मामा. उदास प्रसन्न. सब कुछ पैसा. ओ माय मामा. अरे गावात आहोत. अरे कागजी काय भारी लोकेशन आहे राव. बघतोय रे बाबा, सरळ रस्ता आहे. 1080p वर 144 ला उतरला नाही तर. अरे बाळा रेकॉर्ड काय रस्ता आहे सर. रस्ता तुम्हाला दिसणार नाही पण 1 नंबर रस्ता आहे सर. आयुष्यात एवढा सुंदर रस्ता मी पाहिला आहे ऍक्च्युली. परत तारे पण दाखवा. तारे दिसतात का बघा. तारे नाही दिसत. आणि एकदा खालती दाखवा. लाईट पोल्युशन दिसत. सरळ जायचं सरळ. लई लवकर सांगितलंस बाबा. सरळ. हे निळं झालंय सगळं. तुम्ही निळे झालात सर. तुम्ही निळे, सॉरी शर्ट निळे, निळू फुल.
तर हा सुंदर रस्ता आहे, अशक्य सुंदर असं नाही पण सुंदर रस्ता आहे, कारण हे वरती आम्हाला तारे दिसत आहेत, तुम्हाला दिसणार नाही कारण तुमची लायकी नाही बघायची. हाताला लावलेस ना. आणि दुसरी गोष्ट अशी की हा इथं मॅप लावलाय. अरे बापरे, अरे अरे सर रिसेंटर सर रिसेंटर. अहो सर असं काय करू नका प्लीज. अरे कॉकजींना हाफ पॅन्ट. अहो सर तुम्ही पाहिलं ना फडताळच्या व्हिडिओमध्ये कॉकजी हाफ पॅन्ट वरतीच मिरवतात. अहो तिकडे पोचल्यावर घालतो फुल पॅन्ट आणि आपली ओरिजिनल मंडळी एकाच रूपात यायला पाहिजे. अहो सर मागं पण लाईट दावा. थांबा सर मी माझंच लावतो, तुम्ही काय. अहो सर तुम्ही पुढे पळून जाता मागं लाईट दावाच्या ऐवजी. सर चॉकलेट तुझं चॉकलेट बाहेर. ओंबट सर मला सांगा काय कसं वाटतं तुम्हाला. सर स्काय बघून म्हणजे माझं जरा जाऊ द्या सर, एकदम मस्त छान स्काय, फारच छान. सर तुम्हाला परमानंद झालाय का. हे बघा मंडळी, स्काय बघून मला तोंडावर मारा सर. मला आणि याला खूप आनंद मिळतोय आणि प्रभंजन तात्यांचा आनंद म्हणजे आता उतू जाणार सर. गगनात मावत नाही त्यांचा, गगन पण छोटं पडतं त्यांना. नवीन आपल्या जगात नवीन मिल्की वे बनली जाणार आहे आता सर. अरे बापरे सर, हे काहीतरी वेगळं चाललंय तुमचं. हे आमचा खाऊ घेऊन चाललोय सर, खाऊवर लाईट मारा जाऊ. बघून घ्या, भरपूर खाऊ आहे म्हणजे पोटाची वाट नाही लागणार नंतर. होय. आणि काय बाबा मस्त ओपन ग्राउंड आहे, काही टेन्शन नाही. बिबट्या आलेच तर हे घालू आम्ही. सर हे बघा सर, आपला नीचपणा पाहता बिबट्या स्वतःला अजून 4 पावलं लांबून निघून जाईल. म्हणेल नको आवाज चाल करून येतं ती पोरं एका वेळेस 4 ट्रायपॉड उघडून येतात. 3 काय आणतात. मी काठी पाहिली होती, हे 3 काय शस्त्र आणतात काय समजे ना आम्हाला. सगळ्यांनी अवॉइड केलं पण कुत्री पळवण्याची वेळच आली. बिबट्याची आमच्या जवळ यायची कधी हिंमतच नाही झाली, कधी होऊ पण नाहीये आमची पण नाही. कारण काही नाही तर सुतारला देऊ आपण, दान करू त्याला. सुतार जर्मनीला घेऊन जाईल जेव्हा केव्हा जाईल. ऐका ना सर, हे बघा तो आपला ड्रायव्हर पण आहे, ओझ्याचा बैल पण आहे, मग त्याला बकरी पण बनवून. सर आम्ही फक्त गाढव बनवलेला, बैल तुम्ही करतात. आणि बकरी सोबत काय उद्योग होतात ते नको सांगायला तुम्हाला वेगळे. संपलं. ओ भाई कडाला आलो आपण. डायरेक्ट कडा आहे. अरे भाई नाही कडा नाही असंच टाइमपास. उतरा कुठनं तरी पलीकडे. मी म्हंटल एवढा लवकर आलो, एवढा अंधार इकडं. एवढे व्हिडिओ रेकॉर्ड करत पोचलो पण व्हिडिओ संपला राहू इथं. कर बंद. सर इथं आपण सरांचं कॉम्पोजिशन रिव्हील केलेलं आहे पूर्ण, आणि हे सुंदर मिल्की वे डिटेल्स सरांनी घेतलेले आहेत. सर तुम्ही एडिट करून झाल्यावरती फोटो द्याल का मला, म्हणजे मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवू शकेन माझ्या प्रेक्षकांना. व्हिडिओ किती वर्षांनी येणार आहे. हां सर, तुमचा एडिट होईपर्यंत पोस्ट होईलच. ते तर जग आहे, म्हणजे ते तर सिम्पल लॉजिकच आहे. म्हणजे हे बघा सर, 6 महिन्यात होईल. तुमचं होईल का 6 महिन्यात वाटतं तुम्हाला. नाही बरोबर. इथं आम्ही तुम्हाला दिसणार नाही पण फिल्मवरती लावला आहे. या इथे पवन चक्कीचा शॉट आहे, तुम्हाला दिसणार नाही ऑफकोर्स. काय म्हणता उगजी, आयुष्यभर त्या प्रबंधनचा घेणं बंद कर, इथे पण बघा जरा आमचं. अहो सर, हे ओगजींच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, मी असली काही कृत्य करत नाही. अशी मिल्की वे दिसते मला आत्ता डोळ्याला, कॅमेरामध्ये नाही कॅप्चर होणार. हे आमचे तातं इथं झोपून घेतलेले आहेत आणि माझं इथलं आवरलं दुकान. आता मी उठतो, तात्यांनी उठवतो. थोडा वेळ गाडीत जाऊन झोपणार आहे आता, आणि मग पहाटे परत येणार इकडं. सर तुम्हाला माझ्या आवाजाने जागली. ऑन ऑफ जागच आहे सर. ऑन ऑफ हे काय तुमचं स्विच मोड पॉवर सप्लाय झालेलं आहे. डिटेल लॉजिक पण लावले त्याला. अच्छा सर, क्लॉक सिग्नल म्हणजे असं. अरे स्क्वेअर सिग्नल येतो का तुम्हाला. अरे मग काय, क्लॉक सिग्नल पल्स पण अशी आहे ना 80 मेगाहर्ट्झ. सर 80च का. यस. हे इथं कॅमेरा लावलाय, एक छोटंसं किरकोळ कॉम्पोजिशन.
सर हे 25 वर्षांच्या विषय आपण इथं थांबूयात आणि आपण मला composition बद्दल कॉम्पोजिशन बोलूया. दाखवतो मी. हे आहे माझं कॉम्पोजिशन, छान छान एकदम मस्त पैकी. एवढं भारी काम आम्ही करतो, फक्त एडिट नाही करत आणि पोस्ट नाही करत. असं आहे. आता आमच्या एक आमचा खूप जवळचा व्यक्ती आहे ज्याने आमचं बोट धरून आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. त्याला आम्ही थोडंसं असं नाही का, थोडंसं त्याला मिरची पूड असं नाही, पण थोडंसं उत्तेजन त्याच्या मनाला, त्याच्या चित्ताला देण्यासाठी आता थोडंसं एक फोटो काढणार आहे, जे पाहून त्या व्यक्तीचा कदाचित असं जळफळाट होणं अपेक्षित नाही आम्हाला, पण झालं तर ठीकच आहे, आणि नाही झालं तरी आम्हाला काही फरक नाही पडत, कारण तो आमच्यासोबत इथं नाही आहे, त्याचा प्रॉब्लेम. सो तो एक प्रयत्न असणार आहे आमचा लवकरच. माझं पण असंच काहीचं कॉम्पोजिशन आहे. हे बराच वेळ टाईमपास इकडे तिकडे बोंबाबोंब केल्यानंतर आम्ही म्हटलं की जे काही आमचे हे होते लिमिटेशन्स येत होते या शॉटला, कारण ह्या खालच्या लाईटमुळं, ते थोडे फिगर आउट करू आणि लाईटच झाकून टाकू. आणि आता आम्हाला हा खूप सुंदर शॉट मिळतोय आणि मी त्या शॉटमध्ये जाऊन थांबणार आहे माझा आकाशगंगेसमवेत फोटो काढण्यासाठी. सर तयार का? येस रेडी पूर्णपणे. जावा थांबा. नाही त्या झाडाला जायचं ना. जाऊ दे. हा बाहेर असा सुंदर चंद्र आहे, इथं पोरांच्या गप्पा चालू आहेत काय काहीतरी. कसं म्हणताय तुम्ही, काय म्हणताय? झाडाला बघून तरी यायचं. हा सर झाडाला उलट पालट फिरवणं होतं ते. बरं जाऊ दे. आयदर फुल कमिट करू झाडाला किंवा इथे कमिट करू. मी जाऊ द्या सर वरती. Z6 भारी कॅमेरा रे व्हिडिओला. गोप्रो एवढं स्टेबलायझेशन नाही, पण लो लाईट एवढा मजबूत आहे ना, सगळं दिसतंय सगळं. नाही सर एवढा पण भारी नाही, पण ओके सर, म्हणजे जेवढ्या पैशाला आहे ना एक नंबर वसूल कॅमेरा आहे. हे सुंदर आमचं सगळं विषय, चंद्र सुंदर, थोडेसे टिम लाईट. हे सुंदर रंग एवढे छान आहेत की माझ्या गोप्रोच्या याची लायकी नाहीये, पण नाईलाज असतं तुम्हाला यातनंच दाखवते, कारण माझ्या फोनची बॅटरी संपली आणि माझा कॅमेरा इथं शूट करतोय. आणि हा जो समोर दृश्य आहे माझ्या,
काय सुंदर दृश्य आहे हे. असं म्हणजे वसूल झाली आमची ट्रिप पूर्ण. इथं सरांचा टाइमलॅप्स लावलाय, सरांनी कधी प्रोसेस केला आणि आम्हाला दिला तर आम्ही व्हिडिओमध्ये इन्क्लूड करू तो सरांना क्रेडिट देऊन. मला काय माहिती फोडायचं नव्हतं. ठीक आहे, सॉरी सर, अजून पूर्ण नाही फोडलं. हा इथं चंद्र आहे हे. नाही यार कॅमेराची लायकीच नाही. सर कसं दृश्य आपले आनंद मिळाला माहितीये का? 12-10 राहिलेत. 12, 10, 9, 8. हो सर हे काउंटिंग संपल्यावर तुम्ही उडी नाही मारायची, काय करताय? संपलं. हे आमचे सर इथं झोपलेत, हे पोरं बसलीये, टाइमलॅप्स चालू आहे. माझं काय माहित काय चाललंय, पण दृश्य खूप सुंदर आहे. मगाशी एकदम सुंदर रंग आले होते, मी कदाचित दाखवले असेल तुम्हाला, कदाचित नसतील पाहिलं तुम्ही. आणि हे जे काय आमचं दृश्य आहे ते खूप सुंदर आहे. तुम्हाला सांगणार नाही कुठलं, कारण हे फक्त आमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी नाही आहे. तुम्हाला हवं असेल हे दृश्य बघायला यायचं असेल तर आम्हाला 8-8 हजाराची आमची ट्रिप काढतो आम्ही पर हेड. तुम्ही येऊ शकता वर्कशॉपसाठी. आम्हाला खूप गरज आहे पैशांची, गरिबी चालू आहे सध्या थोडीशी. आणि सर तुमचं स्पेशल ट्रिप देण्यात येईल, मजा येईल. हां म्हणजे तुम्हाला भिजण्यापासून ते बुडण्यापर्यंत इथं जरा लोकांच्या थोडे जॉईंट थोडे डिस्ट्रॉय झालेत, पण फिजिओथेरपी पण थोडी शिकवण्यात येईल. कोणाला सर शिकवतील तुम्हाला, त्यांना जरा थोडी माहिती थोडी, आणि दुनियादारीचं थोडंसं शिक्षण देण्यात येईल. हा, आणि नीचपणा एवढा शिकवण्यात येईल की तुमच्या घरचे तुम्हाला परत कधी घरात घेणार नाहीत. तर मग सगळ्याचं पॅकेज देतो आम्ही. तर सगळ्याचं पॅकेज घ्यायचं असेल तर 25 हजाराचं आहे, आणि तुम्ही बघू शकता, तुमची इच्छा असेल तर आमच्यासोबत येऊ शकता. आणि आमचा मार्केटिंगचा हा फालतू प्रयत्न सोडला तर आता आम्ही इथं सोनेरी प्रकाश या ढगांवर पडायची वाट बघतोय. आणि हे काय करतात माहिती नाहीत, त्यांचं ट्रायपॉड मी जमा करून घेतो, म्हणजे मी याच गोप्रोवरची टाइमलॅप्स लावेन आणि बघत हळूहळू काय काय कसं कसं होतंय. चावतोय ते झापड दिन लावडे. जर्मनीला जायचं मला, इंजेक्शन नाही लावायची. हे पोरांनी तर कुत्र्यांसोबत मस्ती करायला चालू केली आहे. मस्ती काय नाही, थोड्या वेळात त्यांना पोत्यात घेण्यात येणार आहे आणि त्यांचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. त्याने एकदम असे गाफील आहेत त्यांच्या सोबत होणाऱ्या आता भविष्यातल्या कृत्यांना. तुम्हाला माहित नाही तुमच्यासोबत काय होणार आहे. आता पोत्यात घेऊन मारलं जाणार तुमचं बिर्याणी आणि ती कावेरीमध्ये शिजवण्यात येणार आहे. पण तुम्ही काळजी नका करू, तुम्ही लहान पिल्लू नाही आहेत. आमच्या ओगजींनी सांगितले तसं फक्त लहान पिल्लांनाच ते करण्यात यावं. हो, वाचलायस तू. सर तुम्ही कुत्र्यांचे PDF आहेत का? नाही, अजिबात नाही. मला काय पवार समजून अहो सर अशी नावं ड्रॉप करू नका सर, मला बीप करावी लागतात. नाही सर, मस्त कुत्री घेऊन जायचे इच्छा तर खूप सर, पण तुम्हाला तुमच्याच घरातले बाहेर काढायला बसलेत. सर गोवा ट्रिप कशी आली तुमची? अरे एकदम मस्त आहे. अजून राहिली थोडीशी. हा, थोडा आता स्विमिंग बीच वर जायचं राहिलं. बीचवर जायचं. बाळा बीच कुठे? सर बीच समुद्र किनारा. सॉरी, सर मला पण असं खात होतं अशी माझी इच्छा होती, पण लास्ट टाइम मी जेव्हा स्ट्रेचिंग करायचा प्रयत्न केला तेव्हा काहीतरी कटक्कन असं मला जाणवलं आणि मी 1.5 आठवडा गेलो नाहीये बे मला परत. दीड फॉर अ रिझन.
नाही एवढी स्ट्रेचिंग नाही करायची आपल्याला. तो डेमो दाखवतोय, तू एवढे करू शकतो का? नाही सर माझी नाही हिंमत, माझी होती त्याच्यात संपलं माझं, संपलोय मी. म्हणजे बरेच दिवसांनी असं झालंय की मिल्की वे डोळ्यांना दिसते डायरेक्ट. बरेच दिवसांनी मजा आली याला. सर तुम्ही जर्मनीमध्ये एवढा दक्षिणेला मिल्की वे परत पाहू शकणार नाही. याच्यापेक्षा जास्त दक्षिणेला जाईल कारण ती. अजून दक्षिण चांगला अनुभव होता. अजून काय 4 शब्द. काय हसायला काय झालं? ऍक्च्युअल ऑब्जेक्शन सोडून सगळं गेलं. काय ना, अजून ट्रिप संपायची, त्यामुळे मी माझं मत काही व्यक्त करत. अजून काही कांड व्हायचे आपण त्याच्यानंतर ठरवूयात की आपला अनुभव कसा होतोय पोरांचा. सकाळ तरी मस्त झाली आहे, आता दुपारपर्यंत काय काय कांड होतात बघूयात. बाळा हे बाळा ऐक ना, चला, बाबूजी, लाईक I'm ready. शेअर आणि सबस्क्राईब I'm करायचं. तुम्ही पण लाईक शेअर सबस्क्राईब. सरांची शेवटची भेट असेल कदाचित, सरांच्यासाठी करा. लोक सिंपतीवर भिका सर सिंपती 31 जण बघतात आपला व्हिडिओ. मिनिमम 31 मिनिमम 31 ते 31,000 करायचं आहे आपल्याला, विसरू नको. सर तुम्ही वेसला जाऊन तिकडनं फेक सबस्क्रायबर पाठवून द्या, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. 31 लाख पण करू आपण, काय विषय नाही. कुत्र्यांचा काही वारी ओगजी. कुत्र्यांचं काही वारी, अरे वाळा पोत्यात घेऊन मारायची शिकवण आहे त्याची. फक्त पिल्लर ना. सर माझी नाही झाली पण ठीक आहे. सर तुमच्याकडे काय बोलायला नसलं क्रिएटिव्ह की तुम्ही हे बोलून मोकळे मला वाटलं रेकॉर्डिंग बंद केलं यार. सर मी रेकॉर्डिंग चालू आहे का रेकॉर्डिंग बंद हे महत्वाचं नाही. महत्वाचं हे की तुमची क्रिएटिव्हिटी अशी मधूनच जाते.